झी 24 तास एक पाऊल पुढे। क्लास 1 अधिकारी तरी पण पदाशी आणि कर्तव्यनिष्ठ असणाऱ्या सरकारी कार्यालयातला शिस्तीचा खाक्या दाखवत भऱ्याभऱ्यांची यांनी झोप उडवली आहे। पण पांढरेंच्या या प्रवासाला किनार आहे ती साधेपणाची। सरकारी खात्यातला बडा अधिकारी म्हटलं की कुबेराची श्रीमंती आठवते, पण विजय पांढरेंनी या सगळ्यापासून स्वतःला दूर ठेवलंय। तसंच आपल्या कुटुंबालाही त्यांनी हीच शिकवण दिली। पांढरेंचं कुटुंब आजही बुलढाणा जिल्ह्यातल्या लाखनवाडा गावात राहतंय। शेती हेच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे। त्यांचं गावातलं घरही अत्यंत साधं आहे। पांढरेंना विशाल आणि अभिषेक ही 2 मुलं असून त्यांचं जेमतेम शिक्षण 10वी पर्यंत झालंय। उच्च शिक्षण न घेतल्याबद्दल त्यांना कोणतीच खंत नाही। पप्पा इंजिनियर आहेत, पण पप्पांची जी विचारसरणी आहे ती आजचं जे शिक्षण क्षेत्र आहे, शिक्षण सरणी आहे ती अतिशय चुकीची असून बरोबर नाही असं पप्पांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळेच आम्ही इथे गावात येऊन शेती करतो। आणि पप्पांचं असं म्हणणं आहे की साध्या सिंपल राहायचं बा आणि आध्यात्मिक जीवन जगलं पाहिजे, शांत जीवन जगलं पाहिजे। जीवनाला अध्यात्माची जोड देऊन जीवन जगलं पाहिजे असा पांढरेंचा आग्रह असून त्यांच्या मुलांनीही तोच मार्ग निवडलाय। पप्पा नेहमी सांगत असतात की आध्यात्मिक जीवन जगत सुखी जीवन जगलं पाहिजे, आपलं आनंदित जीवन जगलं पाहिजे। विजय पांढरेंनी जलसंपदा खात्यातल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली आणि त्यामुळे राजकीय भूकंप आला। आपल्या वडिलांच्या कर्तृत्वावर मुलाला अभिमान आहे। एवढा मोठा घोटाळा उघडकीस आणून त्यांनी जे धाडस केले त्याच्यावर आम्हाला खूप अभिमान आहे। पांढरेंना मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला खरा, पण त्याचे पडसाद पांढरेंच्या गावी उमटलेत। पांढरे साहेबांना जो सिंचन घोटाळा काढला हा एकदम योग्य आहे। हा घोटाळा याच्या अगोदर बी त्यानं 2004 मध्ये पत्र दिलंय सरकारला, बदल ते सरकारनं यातलो काही दखल घेतली नाही। पण आता ते पत्र म्हणजे उघडकीस आलं, तो घोटाळा म्हणजे क्लिअर झाला असं समजते। गावकऱ्यांना विजय पांढरेंच्या कामाचा अभिमान असून सगळा गाव त्यांच्या पाठीशी उभा राहिलाय। तसंच पांढरे यांच्यावर आरोप करणाऱ्या मंत्र्यांचा गावकऱ्यांनी निषेध केलाय। झी 24 ताससाठी संतोष लोखंडे, बुलढाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।